मस्त गाडी आहे, एक नंबर चव. आणि गेला तू. हो हो मजा आली. या ठिकाणी जे मंदिर आहे हे श्री लक्ष्मीकेश्वरचं मंदिर आहे. हे जवळजवळ 750 वर्ष मंदिर जुनं आहे. गाभारा जो आहे तो 750 वर्ष जुना आहे. एखादं पिक्चरचं शूटिंग होते असं वाटतंय. शुभ सकाळ. रत्नागिरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आपण करतोय रत्नागिरीमधल्या सुप्रसिद्ध अशा गणेश मंदिरापासून. तर सकाळी सकाळी पहाटे मी आलोय गणपतीपुळेला. कुठे चाललो आपण? गणपती बाप्पाच्या पाया पडायला. जस्ट आता माझं दर्शन झालंय, बाहेर आलोय. इथे या मंदिरा शेजारीच ना छोटासा एक डोंगर आहे, तिथे प्रदक्षिणा देखील करता येते. सकाळी सकाळी आलात तुम्ही तर खूप मस्त, म्हणजे गर्दी नसते. डायरेक्ट गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला उभं राहता येतं. खूप वेळ तुम्हाला बाप्पांना पाहता येईल. आणि यावेळेला आता ऊनही नाही आहे. उन्हाळ्यात तुम्ही आलात स्पेशली तर दुपारी इथे बऱ्यापैकी तापलेलं असतं. हे मंदिर आहे ना एकदम समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे. म्हणजे दर्शन घेतलं की पटकन तुम्हाला समुद्रावर सुद्धा जाता येते. दर्शन करून झालंय, आता मी प्रदक्षिणेसाठी जातोय. तर प्रदक्षिणेच्या मार्गात काय काय आहे मी तुम्हाला दाखवतो. गणपतीपुळेचा जो मेन एंट्रन्स आहे त्याच्या बाजूने हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे. वाव, काय का साधारणतः 15 मिनिटं लागतात ही प्रदक्षिणा पूर्ण करायला. हेरंब मोरया सिद्धी बुद्धी रमणा गणेश वक्रतुंड अखंड भजना. म्हणजे परिक्रमा करताना मजा आली पाहिजे यार श्लोक म्हणायला. कारण असे शब्द आपण एकतर रोजच्या वापरात आणत नसतो, तर थोडेसे टंग ट्विस्टर होतात आपल्यासाठी. सकाळी आलेल्याचा हा एक फायदा आहे की माझ्या पुढे मागे कोणीच नाही आहे. मी मस्त एकटाच छान ही प्रदक्षिणा पूर्ण करतोय. हा प्रदक्षिणेचा मार्ग ना खूपच शांत आणि सुंदर आहे. म्हणजे दोन्ही बाजूने जुन्या मोठ्या मोठ्या झाडांची सावली पडते यावर आणि पक्ष्यांचा नुसता मस्त किलबिलाट आहे. म्हणजे मला वाटलं अजून थोडा वेळ लागेल,
स्थान आहे, जे इथे ही जी शिळा आहे त्याची पूजा केली जाते. वाव, इथून या आता पायऱ्या दिसत आहेत आपल्याला, बघूया. बघा, एक माडाची मस्त वाडी आहे इथे आणि बाजूलाच हे वाहनीचं तळ. वा, यार ही प्रदक्षिणा म्हणजे ना एक नेचरमधली ट्रेल असते. म्हणजे तुम्ही मुंबई साईडला गेलात हँगिंग गार्डनच्या बाजूला वगैरे अशीच एक ट्रेल आहे, पण तिथे तुम्हाला तासाचे 200 रुपये द्यावे लागतात. त्यापेक्षा इथे या गणपती बाप्पांचा हा जो डोंगर आहे त्याची मजा घ्या आणि पूर्णपणे मोफत आहे यार. म्हणजे असा अनुभव तुम्हाला जर मोफत घेता येत असेल तर अजून त्यापेक्षा काय जास्त हवंय. आणि प्रदक्षिणा करायला विसरू नका. हा, फायनली ना माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. मस्त वाटतंय, भारी वाटतंय. आता मी जस्ट इथल्या गणपती पुळे जवळच्याच ना बीचवर जाऊन एक्सप्लोअर करतो. कसा आहे बीच? इथे ना वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी खूप होत आहेत. खरं सांगायचं तर गणपतीपुळेच्या बीचवर मला बिलकुल मजा नाही आली. कारण काय की हा एकतर बीच खूप क्राऊडेड आहे, म्हणजे खूपच गर्दी असते इथे आणि खूप कचरा झाला आहे. लोकांनी इथे चप्पल, प्लास्टिकच्या बाटल्या खूप टाकल्यात. तर प्लीज 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 सगळ्यांना विनंती आहे की इथे आलात तर खरंच कचरा करू नका. तर याच कचऱ्यामध्ये बघा हे एक गणपती बाप्पा पण मला मिळाले. तर खूपच वाईट वाटलं मला, म्हणून मी ती मूर्ती उचलली आणि बाजूला एका स्वच्छ दगडावर ठेवली. आपण जाऊया थोडंसं फिरायला मालगुणच्या दिशेने. गणपतीपुळे या साईडला आहे आणि मालगुण या बाजूला आहे. तर गणपतीपुळेपासून तुमच्याकडे काहीतरी व्हेकल वगैरे असेल तर तुम्ही एक 5 ते 10 मिनटात मालगुण साईडला जाऊ शकता. तर मी विचार करतोय की आपण कवी केशव सुतांचं जे स्मारक आहे जे मालगुणमधलं, तर ते आपण एक्सप्लोअर करूया. चलो फिर मालगुणच्या दिशेने. मालगुण गाव आहे ना तसं खूपच सुंदर आहे. म्हणजे थोडंसं शहर, थोडं गाव. तर या इथून आहे ना आपल्याला डावीकडे वळायचं आहे. म्हणजे आपण केशव सुतांचं जे जन्मस्थान आहे, त्यांचं जुनं घर, तिथे आपण पोहोचू 5 मिनिटात. हे आहे मराठीतले थोर कवी केशवसूत यांचं जन्मस्थान. जुनं असं कौलारू घर आहे आणि बाजूने आता ही बाग केली आहे.
यार इथे माझ्या मागे बघताय तर कवी केशवसुतांच्या ज्या जुन्या आणि प्रसिद्ध कविता आहेत या इथे छान अशा मार्बलमध्ये लिहिलेल्या आहेत, तर ते आता आपण बघायला जाऊया. इथल्या अनेक कविता मी वाचल्या. खूप वेळ स्पेंड करावासा वाटतो. या घराच्या परिसरातली सुंदरता अप्रतिम आहे. इथे हा एक दरवाजा आहे. असं वाटतं की अशी घरं आपली का नाही आहेत. टेस्ट चांगले. मी वडा टेस्ट करतो. या हॉटेलबद्दल मी बऱ्याच रीलमध्ये व्हिडिओजमध्ये ऐकलं आहे, समाधानचा वडा. तर आम्ही आता इथे वडा घेतला आहे कारण आम्ही लेट आलो आहे, त्यामुळे इथे वड्याशिवाय दुसरं काही नाही आहे. संध्याकाळचे 7:30 झालेत, तर वडा ट्राय करतो मी, बघतो कसं आहे. छान आहे. हा कट वडा मिळाला असता तर मजा आली असती. झणझणीत ठेचा दिलाय, ठेचा त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मस्त लागते. नक्की ट्राय करा. चहा पण नाही. अच्छा. इथे आम्हाला या हॉटेलमध्ये चहा काही मिळाला नाही. चहाच्या शोधात आम्ही असं ठरवलं, मस्त गणपतीपुळेच्या बीचवर जाऊया, तिथे चहा नक्की मिळेल. इथे आलो तर चहाची दुकानच बंद आहेत. मग असं ठरवलं की चौपाटीवरची भेळ ट्राय करूया. तर आता आम्ही बसलोय भेळ खायला. समुद्र चौपाटीवरची गणपतीपुळ्याची भेळ. इथे कुठे काय आहे आणि हिला इके जायचंय. हां, हिला इथे जायचं आहे समुद्रात. कुमुने आम्ही कुंभुण्याची वाट बघतो. हां. तर गणपतीपुळेच्या या बीचवर तुम्ही साधारणतः 9 वाजेपर्यंत इथे अलाउड असतं. मी भेळचा आस्वाद घेतो. नंतर बघूया जेवायचं आहे कुठे. इकडे सिलेंडर कपात आहे, त्यामुळे बरीचशा हॉटेलांमध्ये जेवण मिळत नाही आहे, हॉटेल्स बंद आहेत. तर बघूया आमच्याला कुठे मॅगी खावी आता लागेल. आम्हाला मॅगी खायची आहे इलेक्ट्रॉनिक कुकर. येणे हिला कमोने खायचं. काय पाहिजे? कमोने. बेलूला काकांनी कुरमुरे दिलेत मस्त. बेलूची मजा झाली. आणि इथे आहे आमची भेळ. भेळ एन्जॉय करतो आणि जातो पुढे. स्टार मोबाईलमध्ये दिसणार आहे. इथे येऊन ना एक छान झाले, म्हणजे रात्री सुद्धा जी शेवटची गणपती बाप्पांची आरती असते ती कानावर पडते.
मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता सूर्योदय झालेला आहे एक नवीन पहाट रत्नागिरीमध्ये. आणि आता आपण ॲज युजली बेलाशिवाय पहिल्या ठिकाणी जाणार आहोत आजच्या. आणि हे एक खूप सुंदर असं मंदिर आहे, लक्ष्मी केशव मंदिर. इथून गणपतीपुळ्यापासून साधारणतः 15 किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायचं आहे टुवर्ड्स सह्याद्री. आजचा प्रवास खूपच सुंदर होणार होता मित्रांनो, कारण या प्रवासाची वाटच एवढी सुंदर असेल असं मला वाटलं नव्हतं. आता मला एवढा सुंदर व्ह्यू मिळाला आहे, म्हणजे मला इथे थांबावंच लागलं. तुम्ही जर आतमधले मालगुंड गावामधून जो रोड जातो कोळीसरेला, तिथे त्या रोडने जर आलात ना, तर तुम्हाला हा जबरदस्त सुंदर व्ह्यू मिळेल. म्हणजे गुरं वगैरे चरतायत आणि असा लँडस्केप आहे, एक पठार आहे लांबच्या लांब लचक. तर खूप मस्त व्ह्यू. आणि आता मला मागे एक पक्षी दिसतोय. तर मित्रांनो, आता मी कोळीसरे गावामध्ये पोचलो आहे आणि हा रस्ता खाली जातो आहे. आणि इथून आता 1-2 मिनटावर ते मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत असणे म्हणजे काय हे तुम्हाला हे मंदिर बघितल्यावर कळेल. या मंदिराचा परिसर बघा, जुनी उंच झाडं आणि पक्ष्यांचा किलबिलाट. हे मंदिर ना एकदम मोकळं आहे, लाकडी बांधकाम आहे. आणि यातली जी मूर्ती आहे ना लक्ष्मी केशवाची, त्याचं बारीक असं कोरीव काम केलंय. ते रोजची सकाळी साफसफाई चालू आहे. मंदिराचा आवार म्हणजे सगळी जुनी उंच झाड आहे. इथून ना आता आपण जरा खाली जाऊन बघूया. इथून या काकांनी सांगितलं की ह्या पायऱ्या खाली उतरून आल्यावर ना एक 12 मैल पाण्याचा झरा आहे, तर तो बघायला मी आत्ता आलो आहे. पाणी पिऊन मस्त गोड पाणी आहे, थंड आहे. अच्छा जस्ट नवीन लग्न झालंय का तुमचं? आमचं कुलदैवत ना हे. अच्छा, हे कुलदैवत आहे का? मग तुमचं हेच गाव आहे?
राजापूर आमचं गाव. अच्छा, राजापूरवरून तुम्ही कुलदैवत आहे म्हणून अभिषेक करायला आलेत. हो. तर इथे आता ना आपल्यासोबत मंदिरात जे पुजारी काका असतात, तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की आपल्याला मंदिराबद्दल थोडंसं काका सांगाल का? हो, नक्की. हे गाव आहे कोळीसरे. कोळीसरे. हां, रत्नागिरीपासून एक 50 किलोमीटरवरती आणि सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळ्यापासून 22 किलोमीटर अंतरावरती हे स्थान आहे. अच्छा. शास्त्री नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं कोळीसरे हे गाव आहे. या ठिकाणी जे मंदिर आहे हे श्री लक्ष्मीकेश्वराचं मंदिर आहे. हे जवळजवळ 750 वर्ष मंदिर जुनं आहे. गाभारा जो आहे तो 750 वर्ष जुना आहे. ओके. मूळ मूर्ती 1400-1450 वर्ष जुनी आहे. मूर्तीचा इतिहास असा की ही मूर्ती पूर्वी कोल्हापूरच्या आसपास कुठेतरी त्या मूर्तीचं मंदिर असावं. त्या ठिकाणी जवळजवळ 500 वर्ष मंदिर अस्तित्वात होतं. त्यानंतर मुस्लिम राजवटीत ज्या मूर्त्या भग्न करायचे म्हणून ही मूर्ती कोल्हापूरचा जो रंकाळा तलाव आहे त्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. जवळजवळ 200 वर्ष ती पाण्यात पडून होती. त्यानंतर इथले वरवडे म्हणून एक गाव आहे गणपतीपुळ्याच्या बाजूला, तेथील वरवडे ना? वरवडे. तेथील लोकांना दृष्टांत झाला की मी असं पाण्यात आहे, तर तुम्ही मला कोळीसरे तुमच्या गावी घेऊन जा. त्याप्रमाणे ते गेले. दृष्टांताप्रमाणे कोल्हापुरात ज्या ठिकाणी उतरले रंकाळात त्या ठिकाणी त्यांना मूर्ती मिळाली. मूर्तीने प्रवास करत ते संगमेश्वरची जी शास्त्री नदी आहे ती जयगडच्या खाडीला मिळते, त्यांनी प्रवास करत ते इथपर्यंत आले. मग ह्या रस्त्याला इथे आले असताना इथे उतरले, तर या ठिकाणी आल्यावर त्यांना रात्र झाली म्हणून त्यांनी मुक्काम केला. बरोबर. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मूर्ती उचलायला गेली तर त्यांना ती मूर्ती उचलता येत नव्हती. अच्छा. म्हणून त्यांनी गावातल्या आणखी काही लोकांची मदत घेऊन मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काही त्यांना यश आलं नाही. मग या सर्व कटाटोपीत दिवस गेला आणि रात्री त्यांना परत दृष्टांत आला की माझी इथेच राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मग या ठिकाणी स्थापना केली मूर्तीची. त्याला जवळजवळ 750 वर्ष झाली. आता खाली आपण जर झरा पाहिलात तर मूर्तीच्या स्थापनेपासून सुरू झाला. झऱ्याचं वैशिष्ट्य की 12 महिने वाहतो. त्याचं पाणी थोडं कमी होईल पण 12 महिने वाहतो. एवढा मंदिर 200 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर 2008-9 मध्ये याचा जीर्णोद्धार झाला. आता आपण जे स्ट्रक्चर पाहतोय ते 2008-9 मध्ये बांधण्यात आलं. याच परिसरात अजून 2 मंदिरे आहेत. एक म्हणजे महादेवांचं मंदिर आहे आणि एक मारुतीचं मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन फायनली आता आपण निघणार आहोत. चला, हे दर्शन तर झालं. आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. आत्ता कदाचित बेला उठली असेल, बेलाला घेऊया आणि छान काहीतरी अजून बघता येते का बघूया. चलो फिर.